नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागात आपल्याला सुरू करायचा सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा, ज्यालाच लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 असंही म्हटलं जातं. तर चला तर पाहूयात नक्की या धड्यामध्ये काय आहे आपल्यासाठी. आपण जसं यापूर्वीच स्टडी केलं आहे, शरीरामध्ये काही सेल्स असतात, म्हणजे पेशी असतात. पेशींपासून अवयव तयार होतात आणि अवयव संस्था म्हणजेच सेल्सपासून टिश्यूज आणि टिश्यूजपासून ऑर्गन आणि ऑर्गन्सपासून ह्युमन बॉडी किंवा ॲनिमल बॉडी तयार होतात. ओके, सो ऑर्गन सिस्टीम, ज्यालाच आपण अवयव संस्था असं म्हणतो, त्याचा पहिला घटक जो असतो तो डायजेस्टिव्ह सिस्टम, दॅट इज पचनसंस्था. ओके, अवयव संस्थेचा ऑर्गन सिस्टीमचा दुसरा जो भाग आहे महत्त्वाचा, हा रेस्पिरेटरी सिस्टीम, ज्यालाच श्वसन संस्था असं म्हटलं जातं. तिसरा महत्त्वाचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं सर्क्युलेटरी सिस्टीम्स, म्हणजेच रक्तविसरण संस्था. चौथा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे एक्सक्रेटरी, म्हणजेच उत्सर्जन संस्था. पाचवा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे कंट्रोल सिस्टीम, ज्याला बॉडीची नियंत्रण संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे या वेगवेगळ्या सिस्टीम्स बॉडीमध्ये अस्तित्वात असल्यामुळं ह्युमन बॉडीचं कंट्रोलिंग चांगल्या प्रकारे होतं. एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी, एक्सक्रेटरी आणि कंट्रोल सिस्टीम. या वेगवेगळ्या संस्था बॉडीमध्ये वेगवेगळी फंक्शन्स, वेगवेगळी कार्य करत असतात. यांच्या या वेगवेगळ्या कार्यांमुळं बॉडीमध्ये सगळं जे फंक्शन्स आहेत ते व्यवस्थित, जसं ह्युमन ग्रोथ असेल, आपली वाढ असेल, किंवा आपल्या बॉडीमधील चयापचयाची, डायजेस्टिव्हची प्रोसेस असेल, ही व्यवस्थित होते. या सगळ्या प्रोसेसेसला इनव्हॉलंटरी, म्हणजे अशा प्रोसेसेस की ज्यांना आपण नियंत्रित करत नाही, त्या स्वनियंत्रित असतात. उदाहरणार्थ हृदयाचं धडधडणं, बेटिंग ऑफ ए हार्ट, इट इज अ इनव्हॉलंटरी प्रोसेस. हृदयाचं धडधडणं आपण थांबवू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या इनव्हॉलंटरी प्रोसेसेस आहेत, ज्या प्रोसेसेसवर आपलं शरीर डिपेंड असतं. देन कॉम्पोनंट्स ऑफ ए फूड. नॉर्मली आपल्याला कॉम्पोनंट्स ऑफ फूड माहिती आहेत, आपण लोअर क्लासेसमध्ये स्टडी केले आहेत. अन्नातील मुख्य घटक कोणते? कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स. सेकंड प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. थर्ड वन स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स ज्याला आपण म्हणतो. विटॅमिन्स तर आपल्याला माहिती आहेत. खनिजेस म्हणजे मिनरल्स. या वेगवेगळ्या कॉम्पोनंटचा, मुख्य घटकांचा शरीरामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. उदाहरणार्थ कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स शरीराला एनर्जी देतात, दे आर द एनर्जी सोर्स ऑफ ए बॉडी. प्रोटीन्स अल्सो स्टोर्ड एनर्जी इन द बॉडी. शरीरातील सगळ्यात जास्त एनर्जी प्रथिनांच्या म्हणजे प्रोटीनच्या माध्यमातून स्टोअर केलेली असते, साठवलेली असते. त्यानंतर स्निग्ध पदार्थ शरीराला एनर्जी देण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजेच खनिजं शरीरातील वेगवेगळ्या गोष्टी किंवा संप्रेरक किंवा एन्झाईम्स योग्य वेळेला सिक्रेट होण्यासाठी, तयार होण्यासाठी, स्रवण्यासाठी खूप महत्त्वाची असतात. म्हणजेच शरीरातील वेगवेगळी फंक्शन्स म्हणजेच अवयव संस्था व्यवस्थित चालण्यासाठी कॉम्पोनंट्स ऑफ फूड म्हणजे अन्नातील सर्व मुख्य घटकांचा खूप महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर फूड अँड ऑक्सिजन. How this energy is created in our body. So I have shown here some food material, some oxygen particles, cell, simple shell and mitochondria. काही अन्न घटक आणि ऑक्सिजन्स हे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये मिक्स होतात. आपण ज्यावेळेला अन्न खातो त्यावेळेला ते डायजेस्ट केलं जातं, पचवलं जातं आणि आपल्या आतड्यांमधून, इंटेस्टाईनमधून पास केलं जातं. त्याच वेळेला रेस्पिरेटरी सिस्टीममधून, श्वसन संस्थेमधून ऑक्सिजन शरीरामध्ये ॲब्सॉर्ब केला जातो. ओके, तोही रक्तामार्फत सर्व शरीरातील पेशींपर्यंत पुरवला जातो. एकदा हा ऑक्सिजन आणि अन्न घटक सर्व शरीरातील पेशींपर्यंत पोहोचले तर पेशींमधून ते शरीरामध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुपेशी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तंतुपेशीमध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आणि ग्लुकोज जो फूड मटेरियल आहे, डायजेस्ट झालेलं जे फूड मटेरियल आहे, इट विल कन्वर्ट इन टू द ग्लुकोज. तो ग्लुकोजमध्ये, साखरेमध्ये रूपांतर होतं आणि साखर आणि ऑक्सिजन मिळून शरीरामध्ये ऊर्जा ATPच्या फॉर्ममध्ये तयार करतात. म्हणजेच ग्लुकोज कंबाईन्स विथ ऑक्सिजन गिव्ज अ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ए ATPs. ही प्रोसेस आपल्याला माहिती आहे. ही प्रोसेस आपल्याला थोडी अजून डिटेलमध्ये शिकायची आहे. निसर्गामध्ये वनस्पती आहे. वनस्पतीमध्ये अन्न कोणत्या मार्गाने मिळवलं जातं? फोटोसिंथेसिस प्रोसेस. करेक्ट. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय काय होतं?
फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साईड एअरमधून घेतला जातो, तर वॉटर रूट्समधून ॲब्सॉर्ब केलं जातं. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असतो, तर पाणी हे मुळांमार्फत शोषून घेतलं जातं. हिरव्या पानांमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. झाडांच्या हिरव्या पानांमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर म्हणजेच पाणी या दोन्हींना घेऊन झाडं कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आणि ऑक्सिजन तयार करतात. आता कार्बोहायड्रेट्स ॲनिमल्स किंवा प्लांट्स वापरतात, ऑक्सिजन्स पण ॲनिमल्स किंवा ह्युमन बिईंग्स वापरतात. एक्स्ट्रा राहिलेलं जे फूड आहे ते प्लांट्स काय करतात, त्यांच्या रूट्समध्ये, फ्रूट्समध्ये, लिव्जमध्ये, स्टेममध्ये म्हणजे मुळांमध्ये, खोडांमध्ये, फळांमध्ये, पानांमध्ये साठवून ठेवतात, ज्याचा नंतर आपण उपभोग घेत असतो. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे, ज्याच्यामार्फत प्राण्यांना त्यांची एनर्जी वनस्पतींमार्फत मिळते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तयार होणारा घटक म्हणजे कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट्स आपण डिस्कस केले, तर कार्बोहायड्रेट आपल्याला कुठून मिळतात. वी ऑब्टेन कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट, जग्गारी, शुगर केन, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट पोटॅटोज, स्वीट मीट्स, cereals like a wheat, maize, ragi, jowar, millet, राईस एक्सेट्रा. म्हणजे कार्बोदके आपल्याला वेगवेगळ्या घटकांपासून मिळतात. दूध असतील, फळं, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारख्या वेगवेगळ्या कडधान्यांपासून आपल्याला, त्याचबरोबर धान्य, मध, बटाटे, रताळे, मिठाई यापासून आपल्याला खूप सगळे कार्बोहायड्रेट्स मिळतात, कार्बोदके मिळतात. ओके, मग ही कार्बोदके आपल्याला किती एनर्जी देतात, तर कार्बोदके आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी देतात. कार्बोदके आपल्याला किती एनर्जी देतात, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी आपल्याला कार्बोदके देतात. मग ही एनर्जी नेमकी आपल्या सर्व शरीरामध्ये कशा प्रकारे मिळवली जाते याचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे. सजीवांमध्ये जी ऊर्जा निर्मिती होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एनर्जी प्रोडक्शन कशा प्रकारे करतात, तर श्वसन संस्था ही त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. यातली बरीचशी नावं तुम्हाला माहिती असतील, पाहूयात आपण. नेसल कॅव्हिटी, श्वास आतमध्ये घेण्यासाठी असणारं नाक. फॅरिंग्स, लॅरिंग्स, यातला जो लॅरिंग्स आहे यालाच स्वरयंत्र असंही म्हटलं जातं. ट्रॅकिया, लंग्स, लंग्स म्हणजे आपली फुफ्फुसं. देन ब्रॉन्ची, इकडे ब्रॉन्च्युल्स, अलोली आणि खाली डायफम जो पडदा असतो. आता ज्यावेळेला मी अलोली इथे शोज केले आहेत, ज्यावेळेला लंग्समध्ये हा पार्ट ब्रॉन्च्युअल्सचा पुढे डिवाईड होतो, तर त्याच्या तोंडाला इथे एकदम एंडला असे गोल गोल स्ट्रक्चर्स असतात. या स्ट्रक्चर्सला अल्व्होली असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये एअर सॅक्स असतात. एअर सॅक्स म्हणजे बलून लाईक स्ट्रक्चर्स असतात, फुग्याप्रमाणे स्ट्रक्चर असतं, की ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांचं खूप दाट जाळं असतं. ब्लड कॅपिलरीज आर इंटेन्सिव्हली present in the alveoli, so that what happen, whatever oxygen absorbed by the lungs get completely supplied to the blood. जास्तीत जास्त ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी अलोलीमध्ये खूप दाट असं रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. सो स्टुडंट्स, नाव मूव टुवर्ड्स द रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशन काय आहे नक्की, तर रेस्पिरेशनमध्ये 2 प्रकार पडतात सर्वात महत्त्वाचे. त्यातला पहिला प्रकार आहे ब्रीदिंग, श्वसन. श्वसन म्हणजेच रेस्पिरेशन का? आपण श्वास बाहेर टाकणे आणि आत घेणं म्हणजेच श्वसन का? नाही. याच्यामध्ये ब्रीदिंग ही पहिली प्रोसेस येते. त्यानंतर दुसरी प्रोसेस येते सेल्युलर रेस्पिरेशन, म्हणजे पेशी स्तरावर होणारं श्वसन. ब्रीदिंग हे बाहेरील श्वसन आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन याला म्हटलं जातं. आणि सेल्युलर रेस्पिरेशन हे पेशी स्तरावरील म्हणजेच इंटरनल रेस्पिरेशन आहे. म्हणजे एक तर श्वसन आपण बाहेर करतो, म्हणजे गॅस फक्त आत घेतो आणि बाहेर टाकतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड परत बाहेर टाकतो, यालाच फक्त श्वसन म्हणता येत नाही. तर श्वसनाचे 2 प्रकार आहेत, ब्रीदिंग म्हणजे आतील श्वसन म्हणजे बाहेरील श्वसन, आणि पेशी स्तरावर श्वसन. पेशी स्तरावर श्वसन होतं म्हणजे नक्की काय होतं याचा आपल्याला इथे अजून अभ्यास करावा लागेल. बाहेरील श्वसन याच्यामध्ये फक्त एक्सचेंज ऑफ गॅसेस इन ए पर्टिक्युलर पाथवे, याच्यामध्ये फक्त श्वसन संस्थेमार्फत हवेचे देवाणघेवाण होत आहे. तर इंटरनल रेस्पिरेशनमध्ये रिलीज ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी ही तयार होते.
डिपेंडिंग अपॉन प्रेझन्स ऑफ ऑर ॲब्सन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन उपलब्ध आहे की उपलब्ध नाही याच्यानुसार परत रेस्पिरेशन म्हणजे श्वसनाचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. जर ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेमध्ये भाग घेत असेल तर त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच ऑक्सिश्वसन असं म्हटलं जातं. जर रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन भाग घेत नसेल, इन ॲब्सन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जर भाग घेत नसेल तर अशा प्रकारच्या रेस्पिरेशनला ॲनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच विनाऑक्सी श्वसन असं म्हटलं जातं. ऑक्सिजनने भाग घेतला तर ऑक्सिश्वसन, ऑक्सिजनने भाग नाही घेतला तर विनाऑक्सी श्वसन असं म्हणायचं. लक्षात राहील? ओके, पुढे जाऊयात. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच ऑक्सिश्वसन. याच्यामध्ये मुख्यतः 3 टप्पे पडतात. पहिला ग्लुकोज विघटन, ज्यालाच म्हटलं तर ग्लायकोलिसिस. दुसरा टप्पा ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र, ज्याला क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. तिसरा जो आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ज्याला ETC रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन असं म्हटलं जातं. यापैकी ग्लुकोज विघटन हा आज आपण स्टडी करणार आहोत. ग्लुकोज विघटन, नॉर्मली ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस कॅरिड आउट इन द सायटोप्लाझ्म ओनली. ही फक्त पेशीद्रव्यात होणारी प्रक्रिया आहे विघटन. त्यानंतर ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र म्हणजेच क्रेब्स सायकल ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, तंतुकणिकेमध्ये होते. त्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजेच ETC रिॲक्शन ही मायटोकॉन्ड्रियामध्येच होते, म्हणजे तंतुकणिकेमध्येच होते. परत ग्लुकोज विघटनाकडे येऊया. काय नक्की कोणती प्रक्रिया होते ग्लुकोज विघटनामध्ये, ग्लायकोलिसिसमध्ये? तर या प्रक्रियेमध्ये शरीरात डायजेस्टेड सिस्टीममध्ये, इंटेस्टाईनमध्ये जे फूड डायजेस्ट झालं आहे ते ब्लड सर्क्युलेट थ्रू सेल्समध्ये जातं. ब्लड सर्क्युलेशन होऊन सेल्समध्ये जातं. ओके, त्या ठिकाणी ग्लुकोजचं विघटन होतं, ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन होऊन 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे तयार होतात. 2 ATPs, 2 NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स पाण्याचे तयार होतात. ही सिम्पल रिॲक्शन आहे. ग्लुकोजपासून काय काय मिळालं आपल्याला? पायरुविक आम्ल मिळालं, पायरुविक ॲसिड मिळालं, ATPs मिळाल्या, NADH2 मिळाला आणि पाणी म्हणजेच वॉटर मिळालं. यामध्ये पायरुविक आम्ल जे तयार झाले, पायरुविक ॲसिड जे प्रोड्यूस झालं आहे, इट विल कन्वर्ट इंटू ॲसिटिल कोएन्झाईम ए. पायरुविक आम्लाचं रूपांतर कशामध्ये होतं? ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये होतं. त्याचबरोबर 2 NADH2 मॉलिक्यूल आणि 1 कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल याच्यामध्ये तयार होतो.